नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील यल्लमा देवस्थान येथे उदेगाये उदोचा गजर व भंडाऱ्यांची उधळण करत कंकण मंगळसूत्राचा विधी सोमवारी पार पडला. यावेळी 2.5 लाख भाविक उपस्थित होते. यात्रेनिमित्त डोंगर पायथ्याशी असलेल्या जोगुळभावी कुंडात भाविकांनी स्नान करून जवळील पारसगड येथील रामलिंग देवस्थान, श्री मौनेश्वर व श्री परशुराम मंदिरातही एकच गर्दी केली होती. आज मंगळवारी यल्लमा मंदिरात होम हवन विधीचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान यात्रा काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मंदिर व्यवस्थापन, प्रशासन यांनी लक्ष दिले. तसेच पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला होता. शहरात दत्त जयंती निमित्त मंदिरातून विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल पाहावयास मिळत आहे. आज मंगळवारी दत्त जयंती असल्याने भाविकांची आज दत्त मंदिरात मोठी गर्दी दिसून आली. शहरातील गोवावेस परिसरातील दत्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर विविध मंदिरातून भजन, कीर्तन, प्रवचन, अभिषेक, गुरुचरित्र, पाळणा अशा धार्मिक कार्यक्रमांची पर्वणी भाविकांना लाभत आहे. त्याचबरोबर दत्तगुरूंच्या दर्शनासाठी मंदिरात भाविकांच्या रांगा लागल्या आहेत. अहो येथेच पाहिलो, येथूनच पळाला, कडीचा आवाज आला, कुत्रा भुंकला असा सूर आनंदनगर वासियातून काल सोमवारी मध्यरात्री बाहेर पडला. केवळ भीतीच्या छायेखाली सारेजण वावरताना दिसत आहेत. गेल्या 15 दिवसापासून ना भूक, ना झोप, ना कोणता कार्यक्रम करण्याच्या मनस्थितीत येथील जनता आहे. केवळ आणि केवळ एका चोरामुळे त्यांची दहशत पाहता साऱ्यांनाच एक आव्हान त्याने दिले आहे. आता नागरिकांनीच सतर्क राहणे गरजेचे बनले असून पोलिसांनी सुद्धा गांभीर्याने दखल घेतली पाहिजे असा तीव्र संताप आनंदनगर, साई कॉलनी, केशवनगर आदी परिसरातून व्यक्त होताना दिसत आहे. ओमनगर, जुना पुणा बेंगलोर रोड, बेळगाव येथील श्री दत्त त्रिपुरी सुंदरी मठात आज श्री दत्त जयंती साजरी करण्यात आली. या मठात स्वामी समर्थांच्या श्री सिद्ध कमलहस्त रक्तचंदनाच्या पादुका, इंद्रनील मणी आणि पंचमुखी गणपतीची मूर्ती प्रत्यक्ष स्वामींनी 1825 साली रंगय्या नायडू यांना दिल्या होत्या. आता किरण नायडू यांनी येथे श्री त्रिपुर सुंदरी मठाची स्थापना करून त्या पादुका विधिवत प्रतिष्ठापित केल्या आहेत. या पादुका स्वामी प्रगट दिन, पुण्यतिथी, गुरुपौर्णिमा आणि दत्त जयंती निमित्त असे वर्षातून केवळ 4 वेळा भक्तांना दर्शनासाठी ठेवल्या जातात. या पादुकांचे दर्शन परत पुढील 7 दिवस भक्तांना घेता येणार आहे. टिळकवाडी येथील दुसरे रेल्वे गेट म्हणजे नेहमीचे वर्दळीचे ठिकाण. केवळ 2 मिनिटे रेल्वे गेट बंद राहिले तर दोन्ही बाजूंना तुफान वाहतूक कोंडी होते. त्यातच मंगळवारी सकाळी चन्नमा एक्सप्रेस तब्बल 10 मिनिटे थांबल्याने शालेय विद्यार्थी तसेच कामगारांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे रेल्वे गेट दरम्यान एक्सप्रेस थांबवू नयेत अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे. गणपत गल्ली, खडेबाजार कॉर्नर येथे मंगळवारी सकाळपासून जलवाहिनीला गळती लागली होती. मुख्य व्हॉल्व्हमधून शेकडो लिटर पाणी वाया जात होते. एकीकडे पावसाचे प्रमाण कमी असल्याने पाण्याचा जपून वापर करण्याची सूचना केली जात असताना दुसरीकडे मात्र दुरुस्ती अभावी शेकडो लिटर पाणी गटारीमध्ये मिसळले जात आहे. लोककल्प फाउंडेशनने डॉक्टर अगरवाल हेल्थ केअर लिमिटेडच्या नेत्रदर्शन सुपर स्पेशालिटी आय केअर युनिटच्या सहकार्याने बैलूर गावामध्ये नेत्र तपासणी करण्यात आली. नेत्रदर्शन आय केअरच्या नेत्र तज्ज्ञांकडून नागरिकांची तपासणी करण्यात आली. मोतीबिंदूसह सामान्य व इतर नेत्र तपासणी शिबिरादरम्यान करण्यात आल्या. बेळ्ळारी नाला परिसरातील नुकसानग्रस्त पिकांचा सर्वे करण्याबरोबरच बेळ्ळारी नाल्याची खोदाई करण्याबाबतही अहवाल तयार करा असा आदेश तहसीलदारांना देण्यात आला आहे. मात्र अद्याप तहसीलदारांनी याबाबत कोणतीच पावले उचललेली नाहीत. यामुळे यावर्षी तरी बेळ्ळारी नाल्याची खोदाई होणार की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. लहान मुलांना शारीरिक कवायती करण्यासाठी मैदानांची आवश्यकता असते, परंतु बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील अनेक शाळांना
स्वतःचे मैदान नसल्याने विद्यार्थ्यांचे क्रीडा व आरोग्य क्षेत्रात नुकसान होत आहे। बेळगाव जिल्ह्यात 602 शाळांना मैदान नसल्याने विद्यार्थ्यांना खेळासाठी खुल्या जागांचा वापर करावा लागत आहे। त्यामुळे प्रत्येक शाळेला मैदान उपलब्ध करून देण्याची मागणी विद्यार्थ्यांमधून होत आहे। शिक्षण विभागाकडून विविध उपक्रम जाहीर केले जातात, परंतु त्यांच्या अंमलबजावणीसाठी निधी दिला जात नसल्याचे वरचेवर दिसून येते। यामुळे शिक्षकांना स्वतःच्या खिशातील पैसे खर्च करून उपक्रम राबवावे लागत आहेत। त्यामुळे निधी दिल्यानंतर उपक्रमच राबवले जातील अशी भूमिका शिक्षण संघटनेने घेतली। यामुळे उद्घाटनावेळी शिक्षक व अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली। अधिकाऱ्यांनी शिक्षकांची मनधरणी केल्यानंतर या प्रकारावर पडदा पडला। हेस्कॉमच्या ग्रामीण उपविभाग 1 कार्यालयाचे काही दिवसांपूर्वी स्थलांतर करण्यात आले, परंतु याची माहिती नागरिकांना नसल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना फेरफटका मारावा लागत आहे। कार्यालयाचे स्थलांतर झाल्यानंतर त्याची माहिती हेस्कॉमने नागरिकांना देणे गरजेचे होते। हेस्कॉम ग्रामीण उपविभाग 1 चे कार्यालय यापूर्वी नेहरू नगर येथील केएलई रोडवर होते। या कार्यालयाचे 4 डिसेंबर पासून गांधीनगर येथे स्थलांतर करण्यात आले। कोविडच्या नव्या व्हेरियंटला प्रसारित होण्यापासून रोखण्यासाठी आज बेळगाव महानगरपालिकेमध्ये पूर्व खबरदारीची बैठक पार पडली। महापौर शोभा सोमनाचे, उपमहापौर रेश्मा पाटील व नगरसेवकांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश कोणी, विठ्ठल शिंदे, संजय दोडमनी, संजय डुमगोळ, संजीव नांद्रे व इतर उपस्थित होते। सोमवार दिनांक 25 डिसेंबर रोजी हाळ शिरगुरी येथील शंकर लंगोटी व श्रीशैल लंगोटी यांच्या जनावरांच्या गोठ्याला आग लागल्याची दुर्घटना घडली। यात 3 म्हशी, 1 गाय गंभीररित्या भाजल्या गेल्या, तसेच 1 महिलाही जखमी झाली आहे। ती माहिती मिळताच कुडचीचे आमदार महेंद्र तमण्णावर यांनी घटनास्थळी भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली। आग लागून झालेल्या नुकसानीची पाहणी करून तात्काळ मदत करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना आमदार महेंद्र तमण्णावर यांनी दिल्या। खासगी कंपनीकडून निपाणीत पवनचक्की प्रकल्प सुरू करण्यात येत असून याला शेतकऱ्यांनी विरोध केला आहे। आज बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्नाटक सरकारचा शेतकऱ्यांनी निषेध केला। शेतकऱ्याच्या खासगी मालमत्तेत कंपनीचे अतिक्रमण होत असून पोलिसांच्याकडून शेतकऱ्यांना दमदाटी करण्यात येत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।